कसे आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बस. आज मी व्लॉग सुरू केला आहे वीकेंडला बिकॉज थोडंसं हेक्टिक होतं लाईक आफ्टर ट्रिप अँड ऑल ना. थोडंसं असं रुटीनमध्ये यायला थोडासा वेळ लागला. सो आज मी वीकेंडला सुरू केला आहे व्लॉग आणि मुद्दामून मी आज व्लॉग करते आहे बिकॉज आज आहे सॅटर्डे आणि आज आहे अजिंक्यची GSB मॅच. येस, सो आता आफ्टरनून झालेली आहे ऑलरेडी आणि मी अजिंक्यची मॅच बघायला जाते आहे. म्हणजे ते ऑनलाईन पण प्रोव्हाइड करतात. म्हणजे मी यूट्यूबवर पण घरी बसून सगळ्यांनी बघितलं, बट प्रत्यक्ष जाऊन बघण्यात जास्त मजा येते. सो आज आहे GSBची त्याची मॅच आणि उद्या आहे माझी मॅच. क्या बात कर रहे हैं? ओ माय गॉड, आय डोंट नो कसं काय होणार आहे बिकॉज काहीच प्रॅक्टिस नाही आहे आणि मी अगदी नवीन असं मला असं नवीन काही ट्राय करायचं होतं. सो मी म्हटलं चलो लेट्स ट्राय फॉर द क्रिकेट आणि मी आता नाव रजिस्टर केलेलं. सो आता उद्या आमची मॅच आहे. संडेला माझी आहे आणि आज सॅटर्डेला त्याची आहे. सो आता मी तिकडेच जाते. सो आता नेक्स्ट तिकडेच भेटूया. अजिंक्य खेळतोय इकडे. नाकासमोरून दुसरी चांगली अनेक विविध विकेट पाहायला ची संधी होती पण संधीचं सोनं करता आलं नाही. कॅचेस विथ द मॅचेस हा फॉर्म्युला काय ठेवायचा पण आणि राहतो पण. कॅचेस विथ द मॅचेस एक कहावत आहे. सुंदर खेळ 16-20 एक षटकार. आता मॅच रंगतदार झालेली आहे. 7 बॉल मध्ये एकच विकेट झालाय आणि मी परत मिस केलाय 7 ते. चेंडू 12 धावा. लेट्स सी नेक्स्ट. बरोबर 7-12 उतारा काढा. 7-12 कोणाचा आहे हा बघावा लागेल. प्रतापगड आणि राजगड. फटका सुरेश नाईक क्षेत्ररक्षण. आउटसाइड एज. वन मोर आउट. अजिंक्य हरिकर कदाचित हे पायगुण असावेत म्हणून हा जेल डायरेक्ट हातात आलेला आहे आणि तिकडनं डायरेक्ट थ्रो स्टंपवर. नऊ मध्ये पाहिजे 14. 9 चेंडू 14. हे जिंकले आणि हे यांची खुशी बघा. जिंकीची मॅच झालेली आहे आणि आमच्या कॅप्टनचा कशी वाटली मॅच? 3 मॅचेस झाले. तिन्ही मॅच लो स्कोरिंग झाल्या आणि तिन्ही मॅचमध्ये आम्ही बॉलिंगवरच जिंकलो. लो स्कोरिंग होत्या आणि शेवटची मॅच तर सेकंड लास्ट मॅच तर 2 बॉल 1 रन पाहिजे होती सेकंड लास्ट लागली. लास्ट मॅच जबरदस्त जिंकलोय आम्ही आणि आता तर टेबल टॉपर आहे आणि उद्या 2 मॅचेस आहेत अजून. सो बघू त्याच्यानंतर मग सेमीफायनल आणि फायनल मॅचेस आहेत आणि उद्या श्रेयाचे पण मॅच आहेत. किती वेळा शून्यावर आउट होणार तेच होणार आहे. आम्ही ह्यांची 3 मॅचेस होती आजच्या दिवशी. 2 मॅचेस आम्ही बघितली मी आई बाबांनी यूट्यूबवर घरी. त्याच्यात हा म्हणजे लाईक ही वॉज नॉट डुईंग दॅट वेल आणि तिसरी मॅचमध्ये मी आली आणि हा जिंकला. तर मला येणं गरजेचं होतं. लकीच्या आमचा हवंच राईट म्हणून त्याच्यासाठी आम्ही आलो. हे अजून आमचे भाऊजी ब्लॉग मध्ये हे करा. भाऊजींचा अनुभव घेतो. कसं वाटतंय? GPCLचं आहे. GPCL एकदम छान आहे. आमचा अजिंक्य तर एकदम सुंदरच खेळतोय. एकदा आता 6 हरभऱ्याच्या झाडावर चढत आहेत. नाही 6 वर्षाव करतोय. एका ओव्हरीत 22 रन मारलेत आमच्या. आयकॉन प्लेअर आहे आणि मॅच जिंकवली आमच्या टीमसाठी. योगेंद्र मानगेंच्या प्रतिक्रिया आहे की आता GPCL फार चांगलं वाटलं. फर्स्ट टाइम कॉन्टेस्ट करतोय आणि
अजिंक्य हर्डीकरचं बॅटिंग वगैरे बघितलं. मॅच जबरदस्त आहे. आणि भाऊजींनी पण मस्त बॉलिंग केली. ठीक आहे, हरली ती मॅच पण मजा आली. आपसे बेटर उम्मीद किए थे हम. 118 रन झाले होते. 118 च्या विरुद्ध. 118 नाही, आधी 123 हे 118 झाले. 119 जिंकायला पाहिजे होते, पण चांगली झाली, मजा आली. 14 रन होते. आता उद्या आमची मॅच असणार आहे. लेट्स सी काय होतं. यावेळेचा फटका सुरेख षटकार. मी म्हणलो बॅट्समॅन गुलाबजामची आठवण का नाही. ही बघा उद्याची प्रॅक्टिस आमची चालली आहे लेडीज टीमची. छोटे बिलो 14 आर ऑल्सो अलाउड. आमची प्रॅक्टिस चालू आहे. असं बॅटिंग बॉलिंगची करतोय ताकी ॲटलिस्ट उद्या आम्ही थोडंसं परफॉर्म करू शकू. चला आता मी घरी आलेली आहे. मस्त प्रॅक्टिस वगैरे झाली तिकडे. अजिंक्यचा मॅच बघितला. आमची प्रॅक्टिस मेन झाली. म्हणजे थोडीशी असं बॅटिंग बॉलिंगची थोडीशी असं सराव हवा ना. सो आम्ही थोडंसं एक अर्धा एक तास थोडीशी प्रॅक्टिस केली. आणि थोडंसं आता लेट्स सी उद्या काय होतं आहे. उद्याचं मी नक्की ब्लॉग करेन. आता तर घरी आलो आहे. लेट्स सी. हा पण थोडा दमलेला आहे बिकॉज ऑफ द मॅच. पण मस्त झाली मॅच. 3 मॅचेस होते त्याचे, त्यातून तो 2 जिंकला. उद्या आमचं काय होतं. 2 hours later. अजिंक्यचे प्लॅन्स होते. सो लेट्स एन्जॉय द मी टाईम. सो मी आता काहीतरी ऑर्डर केलं आहे. फ्राईड राईस ऑर्डर केले आणि सूप ऑर्डर केलं आहे. सो आता मी ते मस्त एन्जॉय करणार. फॉर मी दॅट्स रिअल मी टाईम. सो आय डिग इन. ट्रिपल फ्राईड राईस, मंचाव सूप अँड फ्राईड नूडल्स अँड नेटफ्लिक्स अँड चिल. A few moments later. ओके. सो अशा प्रकारे मी आज माझं सॅटर्डे नाईट मस्त एन्जॉय केली आहे. आय गेस मी टाईम पण कधी कधी इम्पॉर्टंट असतो लाईफमध्ये. बिकॉज समवेअर मला तरी असं वाटतं की बिकॉज ऑफ ऑल द रश इन ऑल द वीकडेज आपल्याला एक दिवस असा मिळायला पाहिजे जिथे वी कॅन लाईक बी आवर सेल्स अँड बी विथ आवर सेल्स. बिकॉज बाहेरच्या लाईक एवढी बिझी असती ना लाईफ की आपण स्वतःला टाईम नाही देऊ पाहत. सो आय बिलीव्ह की मी टाईम सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्याच्यासाठी आय एम व्हेरी हॅपी की अजिंक्यचे काहीतरी प्लॅन्स होते. सो आय वॉज एबल टू मेकअप दिस प्लॅन. आणि मस्त झालं. बाहेरचं खूप दिवसानंतर खाल्लं. आणि नेटफ्लिक्स अँड चिल तर माझं नेहमीचंच असतं. वॉचिंग माय फेवरेट सिरीज. सो इट वॉज द बेस्ट वीकेंड फॉर मी. इट वॉज द बेस्ट सैटरडे नाइट फॉर मी. सो चलो अभी आई एंड दिस व्लॉग हियर. अभी कल के लिए रेडी होना है, जल्दी सोना है, जल्दी उठना है. कल क्रिकेट खेलने के लिए. आई डोंट नो कल क्या होने वाला है, बट इट्स ओके. यू आर लर्निंग समथिंग न्यू. इफ यू आर लर्निंग न्यू थिंग्स तर नक्कीच काही ना काही अडचणं येणार, तुम्हाला वेळ लागणार. बिकॉज एकदम तुम्ही परफेक्ट नाही होणार, राईट. आणि त्यातच मजा आहे. सो आता थोडी बहुत जी प्रॅक्टिस केली आहे, लेट्स सी कसं काय होतं, मी कसं करतो. मी नक्की उद्या व्लॉग करेन. आणि लेट्स सी उद्या आता काय मजा येते. सो आय एंड माय व्लॉग हिअर. चलो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि जे लोक मला बघतात आहे त्यांना भरपूर 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 सारं थँक्यू. जे लोक मला सपोर्ट करतात आहे, मला नक्की तुमचे रिव्ह्यूज मिळतात. मला फार छान वाटतं की माझे व्लॉग समवेअर तुमच्या पार्ट ऑफ लाईफमध्ये इन्व्हॉल्व झाले. आता मला फार आवडतं ते. आणि मी नक्की तुमच्या अजून एक्सपेक्टेशनला पार करण्याचा प्रयत्न करेन. सो प्लीज अजून मला असंच सपोर्ट करत राहा. आणि लॉट्स ऑफ लव्ह. चलो बाय बाय.